अभिज्ञ मराठी व्याकरण या पुस्तकातून हे संपूर्ण बेसिक ज्ञान घेण्यात आले आहे. या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. पुढीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते? पर्याय क्रमांक 4 ए. अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4 मही. प्रश्न क्रमांक 3 केशवकुमार यांचे पूर्ण नाव काय? पर्याय क्रमांक 2 प्रल्हाद केशव अत्रे. प्रश्न क्रमांक 4 राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? पर्याय क्रमांक 4 गोविंदाग्रज. प्रश्न क्रमांक 5 सर्वनामाचे प्रकार किती आहेत? पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न क्रमांक 6 बरकत हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? पर्याय क्रमांक 2 अरबी. प्रश्न क्रमांक 7 चा, ची, चे, च्या कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? पर्याय क्रमांक 2 षष्ठी. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रात कीर्तन परंपरा कोणत्या संताने सुरू केली? पर्याय क्रमांक 2 नामदेव. प्रश्न क्रमांक 9 दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 2 संत रामदास. प्रश्न क्रमांक 10 मराठी राजभाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 11 अमृताचा पुत्र अशी उपाधी कोणत्या साहित्यिकास आहे? पर्याय क्रमांक 2 साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 12 मराठी वर्णमालेत अनुनासिक किती आहेत? पर्याय क्रमांक 2 5. 13 कवी लेखक ज्या वस्तूचे वर्णन करतो त्यास अलंकारात काय म्हटले जाते? पर्याय क्रमांक 2 उपमेय. प्रश्न क्रमांक 14 मराठी व्याकरणात अविकारी शब्दाच्या जाती किती आहेत? पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 15 शब्दाची अर्थपूर्ण मांडणी म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 वाक्य. प्रश्न क्रमांक 16 वाक्याचा अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3 क्रिया. प्रश्न क्रमांक 17 पक्षाचा जसा थवा असतो तसे नाण्यांची काय असते? पर्याय क्रमांक 3 चढत. प्रश्न क्रमांक 18 सिंहाची गर्जना तसे हंसाचा काय असतो? पर्याय क्रमांक 2 कलरव. प्रश्न क्रमांक 19 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? पर्याय क्रमांक 3 दर्पण. प्रश्न क्रमांक 20 अश्विन कार्तिक मराठी महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो? पर्याय क्रमांक 3 शरद ऋतू.